राजकीय सामाजिक प्रभाव क्षेत्र सुद्धा आजच्या तरुणाईशी न ओळखणार आहे. आपल्यासोबत आज गेस्ट सेंटरला आहेत आमदार सत्यजित तांबे आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक. तेव्हा आपण गेस्ट सेंटरला जाऊया आणि त्या दोघांचंही स्वागत करूया. 0 आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये आपल्या दोघांचंही स्वागत आहे. तुमचा प्रचंड मोठा जनसंपर्क तरुणाईशी असतो, ते प्रभाव क्षेत्र सुद्धा तुमचं प्रचंड मोठं, अगदी तळागाळापासून सगळ्यांशी तुमचा कनेक्ट आहे तरुणाईमध्ये. नक्की असं काय होतंय ज्यामुळे तरुणाई इतकी ड्रग्सकडे आकर्षित व्हायला लागली आहे? दोघांनाही प्रश्न आहे हा. सत्यजितजी, तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. मला असं वाटतं की यामध्ये अनेक पैलू आहेत, ज्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य हा जसा पैलू आपण सांगतो त्या पद्धतीने एक आहे की बेरोजगारी हा देखील एक फार मोठा त्याच्यामध्ये त्याच्या मागचा एक फार मोठा पैलू आहे. त्याचबरोबर अजून एक पैलू याच्यामध्ये खूप जो सातत्याने जाणवतो तो म्हणजे याच्यामध्ये फॅशन हा देखील एक फार मोठा पैलू आहे. म्हणजे एक ट्रेंड तयार होतो आणि कॉलेजमधले शाळेतले मुलं जे आहेत ते त्या ट्रेंडच्या मागे जायला सुरुवात करतात. असाही एक फार मोठा पैलू आपल्या लक्षात येतो. हा मला असं वाटतं की थोडा आपल्या सगळ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. तुमचं याबद्दल मत काय, तुमचा अनुभव काय? नमस्कार. माझं तर असं म्हणणं आहे की सर्वात प्रथम जे ड्रग पेडलर्स आहेत, म्हणजे ही ड्रग्सची जी सप्लाय चेन आपल्यामध्ये उभा कशी झाल्या ह्यावरती थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने ह्या विषयावरती अगदी सखोलात जाऊन त्यामध्ये लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे की ड्रग्सचं पेडलिंग नेमकं होत कसं आहे. कारण ते जर सप्लाय चेन ड्रॉप झाली तर ह्या सर्व गोष्टी मला वाटते कमी येतील. आणि तुम्ही जसं आत्ता सुद्धा काही घटना सांगितल्या तर खरं आहे की युवा पिढी ह्या दिशेकडे वळत असताना बघतोय, तर त्या बाबतीत फार दुःख होतोय. सतीशदादांनी पण अगदी खरं सांगितलं की बाबा ज्या युवकाच्या हातात काम असतं, मला नाही वाटत काम असताना ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ असतो. त्यामुळं एक अशा गोष्टींवरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपलं महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट यामध्ये आता काम करत आहे, परंतु मी जसं सांगितलं की सप्लाय चेन ड्रॉप करणं ह्यावरती लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे. तुम्ही सप्लाय चेनच्या बाबतीत म्हणताय, खरं तर एरवी मागणी तसा पुरवठा असं गणित असतं, पण कॉन्ट्राबँड प्रोडक्ट्सच्या बाबतीमध्ये नेहमी असं असतं की ग्राहकांना आधी चटक लावावी लागते आणि नंतर त्याची मागणी तयार केली जाते. केमिकल आणि सिंथेटिक ड्रग्स च्या बाबतीमध्ये तर हे फार आहे की ते एकदा ऍडिक्शन निर्माण झालं की त्यानंतर सातत्याने त्याची मागणी तरुणांकडनं येत राहते. पण मग मुळात चटक लावायला ड्रग्स इतके सहज उपलब्ध कसे काय होत आहेत, याबद्दल तुमचं कधी काही वेगळं निरीक्षण आहे का सत्यजितजी? माझं स्पष्ट निरीक्षण आहे की याच्यामध्ये DRI असेल किंवा अँटी नार्कोटिक्स जे विभाग असतील, पोलीस असेल, FDA असेल, हे सगळे विभाग याच्यामध्ये सबशेल फेल ठरलेले आहेत. हप्तेखोरी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. गुटखा असेल, सुगंधी सुपारी असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शाळेंच्या अवतीभोवती स्टिंग सारखे जे ड्रिंक आहेत ते इझिली अवेलेबल आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि सरकार कोणत्याही पक्षाचं असो, कोणी असो, आता माझ्याशी मी बोलताना एका लोकप्रतिनिधीनं बघितलं की ते बोलाले की MIMचा होता, याचा होता, त्याचं. माझं असं म्हणणं आहे की याच्या सगळ्याच्या पलीकडचा हा विषय आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत आपण याचा विचार करणार नाही तोपर्यंत याच्यातून आपण कुठलाही मार्ग काढू शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच हा राजकारणाच्या पलीकडचा विषय, आणि खरं तर आपण राजकारण बाजूला ठेवूनच या मुद्द्यावरती आज चर्चा करायला एकत्र आलो. तर कृष्णराजजी, याच्यामध्ये तुम्ही पेडलर्सचा मुद्दा मांडलात, परंतु या व्यतिरिक्त कुठेतरी तरुणांना सुद्धा या बाबतीमध्ये डिस्करेज करण्याची जबाबदारी विविध संस्था आणि समाजाकडे आहे असं तुम्हाला वाटतं का? मी खरं तर आपल्याला एक विचार आपल्यासमोर असा मांडेन की ह्या सर्व गोष्टींची सुरुवात खरं तर घरामध्येच लक्ष देण्यापासून झाली पाहिजे. कारण मुलांना अशा गोष्टींचं ॲडिक्शन होण्यासाठी चालू होतानाच मला वाटते की अनेक गोष्टींमध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये एक बिहेवियर चेंजचा पॅटर्न आपल्यामध्ये दिसून येतो. मग अशा गोष्टी होत असताना थोडंसं पालकांनी सुद्धा घरापासून मला वाटते अत्यंत ह्या विषयांवरती लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आता जो रिसेंटली आता गोरेगावमध्ये सुद्धा जो किस्सा झाला, आता MDA म्हणून जो ड्रग आहे
म्हणजे त्यातून जेवढं मी त्याची माहिती घेतली की एकदम हार्ट रेट त्याच्यावरून रेस होतं आणि खूप इमोशनल बूस्ट आणि क्लॅशेस हे दोन्ही एक्सपिरियन्सेस केले जातात. तर युवकांना जेव्हा अशा गोष्टींची ऍडिक्शन लागणं तोपर्यंत म्हणजे तो एक प्रोसेस आहे. म्हणजे आज त्याची सुरुवात झाली आणि ते ऍडिक्शनला येतोपर्यंत हा एक प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच बिहेव्हिअरल पॅटर्न्स मध्ये चेंज आपल्याला दिसतो. तर ह्याच विषयामध्ये काम करत असताना मला वाटते पालकांनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नशामुक्त भारत हे जे पोर्टल आता आपल्या शासनाकडनं चालू झालेलं आहे यामध्ये आता जवळजवळ 4 लाखहून अधिक केसेसची नोंदणी आहे. म्हणजे ह्यावरती विशेष लक्ष देऊन सरकार सुद्धा काम करते. त्यामुळं मला वाटते त्या विषयापर्यंत पोहोचत तोपर्यंतच हा विषय घरातच पालकांनी थोडंसं त्यांच्या मुलांबरोबर संवाद साधून ह्या गोष्टींवरती लक्ष देऊन जर काम केलं तर त्या ऍडिक्शनच्या स्टेजपर्यंतच पोहोचण्यापासून आपण त्यांना टाळू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पालकांचा संवाद असणं आणि कुठेतरी निरीक्षण असणं गरजेचं आहे. याच्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे सत्यजितजी तुमच्याकडे येते की सध्या वेगवेगळ्या पद्धतीचे सेक्स स्कॅन्डल्स समोर येत आहेत. तरुणींचं शोषण करणं, अल्पवयीन मुलींचं चित्रण करणं आणि अशा क्लिप्स व्हायरल करणं, याला सुद्धा समाजात प्रचंड मागणी आहे. ही त्यातली दुर्दैवाची गोष्ट आहे. यामागे तरुणाईची मानसिकता काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं सोशल मीडिया आणि ज्या पद्धतीने हे वेब सिरीज आणि वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर सिरीज येत आहेत या खूप इझिली अवेलेबल झालेल्या आहेत मुलांसाठी, लोकांसाठी. आणि आपण जर पाहिलं तर सेक्स या विषयावर जेवढ्या OTT प्लॅटफॉर्मवर सिरीज आहेत याला खूप मोठं त्याला प्रतिसाद मिळतो. आणि म्हणून या लहान मुलांना देखील ऍक्सेस आहे. म्हणून आपण पाहिलं की अनेक राज्यांनी 16 वर्षाच्या खालच्या मुलांना सोशल मीडिया बंद केलाय. घरामध्ये आपण मोबाईल बंद केला पाहिजे. शाळांमध्ये जर तुम्ही मोबाईलवर शिकवण्यासाठी प्रोत्साहित करणार असाल तर मला असं वाटतं की तो मोबाईलवर गेल्यानंतर काय काय बघतोय ह्याच्याकडे तर कोणाचाच कंट्रोल नाहीये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तातडीने बंद करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी कंट्रोल असला पाहिजे, कदाचित तिथेही कुठेतरी संवाद असला पाहिजे पालकांचा आणि एक लक्ष असलं पाहिजे असं दिसतं. आता पुन्हा एकदा कृष्णराजजी तुमच्याकडे येते. एक वेगळा विषय घेऊन दोघांनाही हा प्रश्न आहे, पण आधी कृष्णराजजींपासून सुरुवात करूयात. शोषणाला हाताशी धरून कॉर्पोरेट पातळीवरती धर्मांतराचं रॅकेट घडल्याची घटना नुकतीच बाहेर आलेली आहे. मुलींचं आधी शोषण मग धर्मांतरण असे प्रकार सुद्धा घडल्याचं उजेडात येत आहे. लव्ह जिहादचा सातत्याने आरोप होत आहे. आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर समाजाचं प्रबोधन करायला कुठेतरी आपण कमी पडतोय का? आणि तरुणाईचं या संदर्भामध्ये, या सगळ्याच बाबतीमध्ये प्रबोधन करण्यासाठी काय करत राहणं गरजेचं आहे? अगदी म्हणजे हे किस्से तर ऐकून खरंच मनाला फार मोठा धक्का बसतो, फार वाईट वाटतं. आणि आपण 2 दिवसापूर्वीच बघितलं असाल की नाशिकमध्ये सुद्धा एक अशी घटना घडली आणि त्या बाबतीत सुद्धा आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळालं की ज्या महिलांचं किंवा युवतींचं किंवा ज्या यंग महिला आहेत ह्यांचं जेव्हा शोषण होत होतं तर हा पण एक म्हणजे गेले बरेच वर्ष हे टार्गेट करून केले गेलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे आम्हाला अशी माहिती मिळाली की बाबा जेव्हा एखादी महिला एका जॉबसाठी येते तर त्याच्यावरती तिच्यावर रिसर्च करून की ती पर्टिक्युलरली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे का आणि हिला आपण टार्गेट करू शकतो का अशा दृष्टीने बघून त्यांना हायर केलं जातं. आणि त्याच्या पुढं जर बघायला गेलं तर त्या महिलांना काही म्हणजे आमिष दाखवलं जातं किंवा त्यांची फसवणूक वेगवेगळ्या दृष्टीने केली जाते आणि मग त्यांना आर्थिक आमिष सुद्धा दाखवून कधी कधी ह्या गोष्टींची सुरुवात होते. पण परत एकदा मी ह्या गोष्टीवरती जास्त एम्फसिस देईन की ह्याचं फाउंडेशन कुठं तर घरामध्येच. म्हणजे जर युवकांना युवतींना अशा कुठल्या तरी घटना म्हणजे असं कुठंही काही घटना घडली ज्या बाबतीत त्यांना काही चुकीचा असा एक्सपिरियन्स आला असेल तर ते घरामध्ये बोलून त्याची सुरुवात का करत नाहीत की त्याच्यावरती ऍक्शन घेऊन आपण पहिल्या दिवसापासूनच ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करू शकतो. म्हणजे गेले वर्षोनवर्ष ह्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा हे तरुण वर्ग गप्प का बसतं. मला त्या बाबतीत सुद्धा आवाहन करायला आवडेल की ह्या बाबतीत अजिबात गप्प असलं नाही पाहिजे कुणीच. आणि त्यासाठी तुम्हाला ज्या कुठल्या व्यक्तीबरोबर कम्फर्टेबल वाटते ते तुम्ही बोललं पाहिजे आणि त्यासाठी आमच्यासारखे युवक तुमच्या बरोबर आहेत. म्हणजे घरात पालकांबरोबर तर तुम्ही बोललंच पाहिजे. परंतु आम्ही आता जे नाशिकमध्ये घटना घडली त्यामध्ये आमच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलन झालं. आज आता तिथं बघितलं तर जवळजवळ 7 लोकांना निलंबित केलं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. तर असंच आम्ही प्रत्येक पावलावरती युवा